अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे जय हिंद क्रीडा मंडळातर्फे 2 दिवसीय दंगल सामन्याचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत 45 किलो वजन कुमार गटात अकोला येथील योगेश माधवे तर द्वितीय अमरावती येथील सौरभ टाणे यांनी बक्षीस पटकाविले। 85 किलो पुरुष गटात प्रथम अमरावती येथील अब्दुल शोहेब व द्वितीय कोल्हापूर येथील प्रदीप बेंद्रे व 85 किलोवरील खुल्या पुरुष गटात प्रथम गुलाब आगरकर व द्वितीय पुणे येथील केवल भिंगारे यांनी पटकाविला। तर 65 ते 80 किलो महिला गटात प्रथम बक्षीस अमरावती येथील तेजस्विनी दहीकर, द्वितीय बक्षीस नागपूर येथील निकिता लांजेवार यांना मिळाले। ठीक इसके बाद अंजलि शाह नागपुर रेड कॉस्ट्यूम, रेशमा शेख चंद्रपुर ब्लू कॉस्ट्यूम। ठीक इसके बाद आपका मैच है अंजलि शाह नागपुर रेड कॉस्ट्यूम। याशिवाय विविध गटातील विजेते पहिलवानांना प्रथम द्वितीय पारितोषिक देण्यात आले। सदर स्पर्धा डॉक्टर संजय थिरतकर यांच्या मदतीने आयोजित करण्यात आल्या होत्या। कार्यक्रमासाठी निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात जय हिंद क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच यावेळी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर सर्वात शेवटी दिल्ली येथील प्रवीण भोला व हरियाणा येथील युद्धवीर या 2 हिंद केसरी पहिलवानात लढत झाली। यामध्ये प्रवीण भोलाने आपल्या चपळ शैलीत बलाढ्य युद्धवीराला पराजित केले। हजारो चांदूरकरांनी या सामन्याचा आनंद लुटला। युद्धवीर को कमजोर समझने से पहले तालियां बजाकर स्वागत करें। ये युद्धवीर पहलवान हैं, हिंद केसरी बने हैं, रुस्तम हिंद बने हैं, भारत केसरी बने हैं और बहुत अच्छा डिफेंस भी कर रहे हैं। इतनी देर प्रवीण भोला पहलवान ने इतना शानदार अटैक किया, जिस हिसाब से थके थे युद्धवीर। विसेन न्यूज साठी चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा हा वृत्तांत।